आज आपण करत आहे आवळ्याचं लोणचं। हे आवळे आपण स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत। आता आपण हे वाफवून घेऊया। आता हे वाफवून झाले आहेत 5 ते 10 मिनिट। आता आपण याच्या फोडी वेगळ्या करू, बिया काढून घेऊ। आता हा मसाला आहे, बडीशेप, ओवा आणि जिरे हे बारीक करून घेऊया। आणि आता कढईमध्ये आपण तेल टाकूया 2 ते 3 चमचे। आणि आता याच्यामध्ये मोहरी, जिरे, थोडीशी हळद, थोडा हिंग, गॅस बारीक करूया। आणि याच्यामध्ये थोडी धना पावडर टाकली आहे। आता हे आपण फोडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये मसाले घालूया। काश्मीरी लाल मिर्च पावडर 2 चमचे, मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे आणि गूळ घालायचा आहे। मी डायबिटीस असल्यामुळे थोडाच घालत आहे। ज्यांना जास्त गोड आवडतं त्यांनी अगदी जास्त गूळ घातला तरी रसरशीत छान लोणचं होतं। आणि आता हा तयार मसाला आपण टाकणार आहे। आणि आता व्यवस्थित मिक्स करूया। आणि मग आता आपण गॅस सुरू करून अजून एक 5 मिनिटं हे व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे मसाला मुरेपर्यंत। आणि आता तयार आहे आपलं आवळ्याचं चटपटीत लोणचं। हे आपण हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये अगदी 6 महिने वर्षभर ठेवू शकतो।